बापाचं महत्व बाप गेल्यावर कळतं. जोपर्यंत वडील बसून असतात वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा भाऊ, घराचं वजन जातं. आता बापूसाहेब तुम्ही कर्तृत्वानं खूप मोठे व्हा. अख्ख्या पुणे जिल्ह्यात तुमच्या पाठीवून शाबासकीची थाप पडू द्या. पण ज्ञानोबाजीच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय, तो आनंद संपला. आता आशाताई उषाताई, माहेरचा आनंद कधी आहे? बापाच्या भेटीमध्ये. आलो निजाच्या माहेरा पण भेटी रखमाईच्या वरा. तुकोबारा म्हणतात माहेरा आल्यावर आनंद कधी होतो मुलीला? बाप भेटतो तेव्हा. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्य स्मरण. विठ्ठल या पुण्य स्मरणार्थ हा कीर्तन सोहळा आहे. आमच्याकडे पहिल्या दिवसाची सेवा आहे. संदीपान गुरुकुलचे सगळे विद्यार्थी तिकडचे दिसतात मला, हे त्यांनाही नमस्कार, त्यांच्या गुरुजीलाही नमस्कार, त्यांच्या संस्थेलाही नमस्कार. सर्वात मोठं भय जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचा जो कार्यक्रम आहे त्याला वेथा म्हणतात. संत वेथाच आहे. वेथावर कीर्तन होईल गणेश भाऊ, एवढ्या वेथा आहे. मायेच्या पोटात असताना उलटं राहावं लागतं, ती वेथा. प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली, ती वेथा. मग बाळपणची वेथा, मग तारुण्याची वेथा, मग म्हातारपणची वेथा आणि मग मरणाची वेथा. एकंदर सगळ्या कार्यक्रम मानवाचा जन्म मिळाला आपणाला तो कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. संत काकुळतीला येऊन सांगतात आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. यम यातना, तिथे गेल्यानंतर त्याला यम धर्माच्या पुढे उभं केल्या जातं. मग यम धर्म चित्रगुप्ताला विचारतो काढा याचं. मग चित्रगुप्त चष्मा वगैरे लावून वाचन करतो. मालक काय, श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं बरं का. मग यम धर्म विचारतो कार्य केशवासी चुकले ते, कार्य केशवासी चुकले ते, कार्य केशवासी चुकले ते. यम धर्म पुसे तया दोषियासी, यम धर्म पुसे तया दोषियासी, कार्य केशवासी चुकले ते, कार्य केशवासी चुकले ते, कार्य केशवासी चुकले ते. उठले ती कथा पुराणी श्रवण, उठले ती कथा पुराणी श्रवण, उठले ती कथा पुराणी श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख, होते तुम्हा कान डोळे मुख, होते तुम्हा कान डोळे मुख. तिथलं चाललंय आपलं. यम धर्म पुसे तया दोषियासी, कार्य केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख, कान डोळे मुख. संताची संगती घरी गेल्यावर वाचून घेणे.
मग शिक्षा, यमदूत एक हात धरतो, दुसरा यमदूत एक हात धरतो, ते खिळ्याचं वण असते, खिळ्याचं, त्याच्याहून चालवतात. आर पार खिळे घुसतात, पायाची चाळण होती. पुण्याचे लोक म्हणतील काय बाता हांता महाराज, पायाची चाळण. अहो तर आम्ही डेड बॉडीचं नेली वैकुंठ भुवनला, तिथं कोणाच्या पायाची? बरोबर आहे. ही डेड बॉडी अंत्यसंस्कारासाठी तुमच्या स्वाधीन केलेली असते, हे इथंच राहते. यातला जीवात्मा जात असतो आणि तिथे गेल्यावर त्याला भोगण्यासाठी एक शरीर मिळतं. माझं खोटं असेल तर तुम्ही घरचा कोट्याधीश नाही अब्जाधीश असा, आजारी पडा, तुमची मुलं तुम्हाला गाडीत घालून दवाखान्यात नेतात, तुमच्या अंगावरचा पोशाख 20,000चा आहे, तरी दवाखान्यात तो काढून घेतात आणि त्यांचा झगा घालायला देतात. झगा तयार आहे, फक्त तुम्ही आजारी पडा. तसंच तुम्ही मरा, वर शरीर तयार आहे ते भोगण्यासाठी. मग एक हात अशी पत्र तारू खैराचे इंगळ, त्या खिळ्याच्या वडावून चालवला, छिद्र पडली की मग खैर नावाच्या लाकडाच्या निखाऱ्याहून चालवतात. मग तापलेल्या तेलाच्या कढईत टाकतात, निघता ती ज्वाळ तैल पाकी, मग तप्त भूमीवरी चालविती पायी, आणि अग्निस्तंभाबाही कवटाळती, म्हणून या तुका येतो का कुळती. हे सर्वात मोठं भय म्हणजे मरणाचं आहे, पर्यायानं यमराजाचं आहे, त्यालाच म्हणतात काळाचं आहे. हे ज्याला सत्शास्त्र श्रवणानं कळून चुकल्याची सर्वात मोठी भीती काळाची आहे. आणि त्या काळाच्या भीतीतून सुटण्याचा उपाय विचारण्यासाठी तो पैठणला नाथबाबांच्या चरणी डोकं ठेवून म्हणतोय, बाबा सर्वात मोठं भय काळाचं आहे, आणि त्या काळाच्या भयातून सुटायचा उपाय विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणले त्याच्यासाठीच येतात लोक, साधक मंडळी त्याच्यासाठीच येतात, आणि मी त्यांना उपाय सुचवतो. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना, त्यांना फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही तया, भय काळाचे नाही तया, भय काळाचे मंडळी माझ्याकडे येतात, मी त्यांना उपाय सुचवतो, आणि ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं त्यांना फायदा झाला. भय कळी काळाचे नाही तया. कोणाला? ज्ञानेश्वरी वाचे बदता साचे. ज्ञानेश्वरीचं वाचन कर, त्याला काळाचं भय नाही. पटत नाही महाराज का? अहो मी सेवानिवृत्त होऊन 20 वर्षे झाले, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, तरी भय संपलं नाही. अरे ज्ञानेश्वरीचं वाचन करूनही भय संपलं नाही तर वाचण्यात काही दोष असला पाहिजे.
साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे ही सिद्ध होत असते. बऱ्याच गाड्या स्वारगेटला, एक घाई घाई गेला आप्पा, बोर्ड वाचला नाही, गाडीत बसलं, डबल बेल झाली, हडपसरच्या पुढे गेली गाडी, सोलापूर हायवेला लागली. मग हे म्हणतो कंडक्टर काय, एक मुंबई, थांबवली, उतर खाली, नगदी पैसे घ्या साहेब. उधार नव्हतो का बाकीचे, उतार. त्याची जाण्याची इच्छा नाही, इच्छा आहे, साधन नाही, एसटीत बसलं, जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच आहे, पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. अरे का जात नाही, मग चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असते. पाहिजे जी सुनय याचा कार्यक्रम माझ्याकडे आहे. एक हाती पाळण्याची दोरी घेतो, ज्ञानेश्वरी. बाळा जो जो रे कुल माऊली माझ्यासोबत साक्षात बोलतात अशी पुस्तक नाही, रमाकांत. प्रत्येक ओवीतून माझे ज्ञानोबाराय माझ्याशी ठेवून भाव धरोणिया आणि परमार्थामध्ये तो भावाला आहे. भाव बळे आकडे सगळे मला एरवी नाकडे. ज्ञानाला कळतो देव, योग्या भावतो आणि भक्ताला आकळतो. 3 विभाग पा. रस्त्याने चाललेला माणूस धूर निघत होता, धर्मशाळेतून म्हणलं स्वयंपाक, धुरातून याला भासला. 1 तासाने दुसरं आलं, स्वयंपाक घराची खिडकी उघडी होती. म्हणला बेत काय असेल, तर त्यानं बघितलं खिडकीतून, श्रीखंड, बासुंदी, लाडून, गुलाबजाम. याला कळला. 12 वाजता एक भोजन पासवाला आलं, त्याला गेटमॅनने आज सोडलं, जेवायला बसलं, तुटून पडलं पुंडलिक वरदा झाल्यावर. याला आकळला. दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला आणि भोजन पासवाल्याला आकळला. तसा देव योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो,
भक्ताला आकळतो का? त्याच्याजवळ भावरूपी भोजन पास आहे. भाव बळे आकळे, एरवी नाकळे. म्हणून देवा कारणे भाव तस्मात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो वासरीची, घेतो अंतरीची घेतो. पाहे जोडी भावाची, 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 पाहे जोडी भावाची. घेतो गोडी पाहे जोडी भावाची. वास्तविक निसर्गतः पाण्यामध्ये बुडणारा दगड आहे. पाण्यात टाकल्यावर बुडतो, पण संत सांगतात श्रद्धा ठेवल्यावर तोही तरतो, त्याच्यावर बसणाऱ्यालाही तारतो. भाव धरी तरी तारील पाशा. म्हणून भाव श्रद्धा हे महत्वाचं आहे. ते एक तिकडची गोष्ट सांगतो सध्या 8:30 पर्यंत. बरं का आपा, मेंढ्या वळणारं होतं, त्याला कोणीतरी सांगितलं की जीवनामध्ये गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान निगुरे नाही रहे ना. ऐकलं असं त्यानं कुठंतरी, सुनले चतुर सुजान निगुरे नाही रहे ना. गुरु करावा लागतो. आणि त्याला कळालं पलीकडच्या गावात एक गुरु आलेले आहे आणि ते माळी घालतात आणि म्हणून हे गेलं. पण गुरुला दक्षिणा लागते म्हणून आप्पा आपल्या शेतातून 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी घेऊन गेलं. कोकाटे साहेब गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 तांबडं पागोट, उजव्या खांद्यावर घोंगडं, काना एवढी उंच काठी, कोल्हापुरी जोडा, 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, कोल्हापुरी मिशा, मेंढ्या वळणाऱ्या गडी, 2 वांगे आणि कोशिंबीर घेऊन गेला पलीकडच्या गावात. सगळे तांबड्या कलरचे शिष्य बसले होते गुरुच्या भोवताल. तांबडे कळते ना? हां, परदेशातले थॉम्सनच्या द्राक्षाच्या पेट्या घेऊन आलेले. हे तिथं गेलं वांगेन कोशिंबीर. बरं 8-10 गडी, नमस्कार केला नाही, पाया पडलं नाही. जर्सी गाईच्या खोंडापुढं चारा टाकतोय शेतकरी, तसे वांगेन कोशिंबीर आपटली गुरु पुढं. गुरुला राग आला, पण बघितलं 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, 112 किलो वजन. काय तुला गुरु करायचा आहे? आडदाड होतं ते मेंढ्यावर. मंत्र दे ना, मंत्र दे. मोबाईल उलटा कर. ते माहित आहे टोपी कशी दिसते ते पाहतो त्याच्यात. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल, मंत्र देणं. दक्षिणा काय आणले दिसत नाही का तुला? वांगेन कोशिंबीर, हाच मंत्र आहे. याचा फायदा सांग ना. भाव ठेवून जप कर, भावसागर तलसील. गुरुनं चेष्टा केली, मी भावासाठी, यानं भाव ठेवला. घरी आलं, दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, मंत्र जपायचं. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर जुडी. रात्री जेवायच्या आधी 2 बैंगन 1, झोपायच्या आधी 2 बैंगन 1 दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. 1 वर्ष भाव ठेवून मंत्र जपला, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. पुन्हा पुढच्या वर्षी गुरु आल्याचं कळालं. पुन्हा चालला, बायको म्हणली कुठं चालला? गुरु आलं तर माझं. कुठं? पलीकडच्या गावात. तुम्हाला वाटतं का दरवर्षी गुरुचं दर्शन घ्यावं? आमची नाही इच्छा होत. तुमच्या गुरुला घरी आणा, मी सगळी तयारी करते. थॉम्सनची द्राक्षी, केळी, वसईची संत्री, नागपूरचे आंबे, हापूसचे ग्लुकोजचं बिस्किट, रांगोळ्या काढून ठेवते, गादी घालून ठेवते, आरती तयार ठेवते. गुरुला घरीच आणा. ठीक आहे म्हणला. गेला. बरं का अनिल भाऊ, नदीत दुथडी भरून वाहत होती, गुरु पलीकडच्या गावात. याला पोहायला येत नाही, पण लक्षात आलं
माझे गुरु म्हणाले होते, भाव ठेव 2 बैंगन 1 कोथमिरी की जुडी, भावसागर तरसील. नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. यानं घोंगडं अंथरलं नदीच्या काठाला, मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, भाव ठेवून मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमिरी की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलन पलीकडे, पाहता काय माझ्याकडे, पुरावून वरून. घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं, गुरुकडे आलं. गुरुनं बरोबर ओळखलं, गेल्या सालचं वांग्यावाला आहे. नमस्कार केला. कुठला रे? पलीकडचा. गेल्या सालचा वांगेवाला? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता? नाही. मग आता घरून आलो. घरून आला, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणता कपडे भिजले नाही. चेष्टा करतं का गुरु? तू काय म्हणला गेल्या साली? हे असं एकेरीच होतं ना. 2 बैंगन कोथमिरी की जुडी, भाव ठेवून जप कर, भावसागर तरसी. नदी काय अवघड आहे, 2000 फुटाची. पलीकडे बसलो, घोंगड्यावर तुझं ध्यान केलं, मंत्र जपला आणि अलीकडे आलो. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसे गुरु त्याच्याकडे पाहू लागले. घोंगड्यावर बसून अलीकडे. नुसता नाही आलो, तुझी तयारी झाली. आता गुरु हादरला. तयारी झाली म्हटल्यावर, तयारी म्हणजे परिवार वाट पाहतो. घर सारवून ठेवलं, गादी टाकली, सगळी फळं आणून ठेवली, तुमचं स्वागत करायचंय आम्हाला, घरी घेऊन जायला आलो म्हटल्याबरोबर गुरु हादरला. म्हणले आता हे बिगर तिकीट हिंदी महासागराला नेतं. घोंगड्यावर बसून कुठं जमते काय? हो म्हणाव तर मरण धडधडीत आहे, नाही म्हणाव याच्या श्रद्धेला तडा जाणार आहे. गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे ना, मेलो तरी चालेल, पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ दे. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, गुरु मागन. हे परदेशातले तांबडे 5-50 मागं. त्यांची इंग्रजीतून चर्चा चालली. मरतय गुरु आता. नदीपर्यंत आल्यावर आप्पा डबल म्हणजे लांब अंथरलं घोंगरं. लांब का? डबल सीट जायचं आता. बसला मेंढ्यावाला. शिष्य रडू लागले पाण्याकडे पाहून. गुरुजीचंही रडणं सुरू झालं. तांबड्या शिष्याला गुरुजीने नमस्कार केला. काय म्हणतील तुम्हाला कसं माहीत? मी तिथंच होतो म्हणून सांगतो सगळं. तांबड्यांना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. झालं का नाही बोलून? चाले बस. तो घोंगड्यावाला बसलं मागं. लट 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 कापत होता गुरु. बरं का बा? घोंगड्यावाला म्हणला कसा प्रवचन करतो, भावसागर तरा, भावसागर तरा. लटलट कापतो आता. भीती वाटते. भीती वाटते तर माझी कंबर धर. भावसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. घोंगड्यावाला म्हणतो माझी कंबर. याने मजबूत धरली का? त्याचा उद्देश वेगळा होता. म्हणले मरू तर दोघंही डेड बॉड्या दोघाच्या येऊ दे पंचनाम्याला. तरी लटलट का? अजून भीती संपली नाही वाटतं? नाही, पाण्याची भीती वाटते. एक काम कर, काय डोळे बंद कर. करतो म्हणला, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले. अनिल भाऊन शिष्यानं मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमिरी की जुडी, चल घोंगडी पैल थडी. घोंगड्यावर बसून गुरु शिष्य पलीकडे गेले. वर्षभरापासून टिंगल टवाळी करणारे परदेशाचे तांबडे घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले. इकडे घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. चमत्कार झाला. जगात ज्याचे शिष्य आहेत त्या गुरुनं घोंगड्यावाल्याला दंडवत घातला. पायाला मिठी मारून गुरु रडू लागला. तो लाजला. काय करता बाबा? कुठे नरकाला नेऊन घालताय? तुम्ही गुरु आहेत माझं. वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे तुझी गेल्या साली टिंगल केली राजा, पण तू दाखवून दिलं भावात काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जग जाहीर तुझा गुरु तारला. लक्षात भाव धरी तरी. म्हणून हे 20 रुपयाचं पुस्तक नाही. प्रत्येक ओवीतून माझी माऊली साक्षात माझ्या सोबत बोलते. भाव अक्षराचे गाठी, भाव अक्षराचे गाठी, भाव अक्षराचे गाठी, भाव अक्षराचे गाठी.
गाठी भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटे ब्रह्मज्ञानाने गोमटे हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञानी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी भाव अक्षराची वास वा बाबा फिट गौंडी वीट ठेवतो तितकं फिट भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटे योगायोग कसा आहे ग्रंथाचा राजा लिहिणारा ज्ञानाचा राजा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा राजा आहे ज्यानं लिहिली तो ज्ञानाचा राजा आहे आणि जो वर्णन करतोय संताचा राजा आहे सकल संता माझे राजा सकळ संता माझे सकळ संता माझे राजा संता माझे स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ माझा माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा हे सकल माझे राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा हो 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 बस अनिल महाराज अरे ज्या ग्रंथाचा जन्म झाला तो ग्रंथ ग्रंथाचा राजा ज्याने निर्माण केला तो संत ज्ञानाचा राजा आणि ज्यानं वर्णन केलं ते एकनाथ बाबा संताचा राजा सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा आणि त्या संताच्या राजाचे शब्द आहे भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी श्रद्धा ठेवून भाव ठेवून परिणाम कृपा करी हरी तयावरी त्याच्यावर हरीची कृपा होत असते कृपा छाया तू बडी घणी तू जसं बडवू नकोय जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर कृपा आहे कृपेमध्ये काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही एकाच वाक्यात सांगतो ज्याच्यावर कृपा केली ते हनुमानजी ज्याने कृपा केली ते रामजी आता डोकं चालवा कृपा ज्यानं केली तो राम पुलावून चालत चालत गेला आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत गेला जय श्रीराम जिमी अमोघ रघुपती करबाना येई भाते बीर चले हनुमाना धनुष्यापासून बाण सुटावा असे सरळ रेषेत कृपा करणाऱ्याला पुलावून जावं लागलं आणि कृपा झाली ते एका उडीत गेलं लंकेत याहून समजा कृपेपेक्षा जगात काही श्रेष्ठ नाही छाया तू बडी घणी तुझेसं बडो नकोय आणि त्याच्यात काय ताकद आहे त्याची कल्पना त्या बाबाला नाही प्रत्येकाचा विषय ठरलेला आहे शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो
नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं, पेपर वाचून गावात बाता मारतं, लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहिलवानमध्ये तू लावला होता का हाताला हात? अरे सतपाल पहिलवानमध्ये खूप ताकद, हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची कुस्ती झाली होती. तू बटर खाऊन लय ताकद. म्हणून शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. तसं कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. लक्षात घ्या. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, यशोदा मुड़ मुड़ कर कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालते, दधी गिरा देती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, मामा तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. क्यों देखती है मेरी तरफ, उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, तो भी यशोदा मानती नहीं, दोबारा देखती. अरे कमाल करो माँ, दाऊ के साथ यहाँ खेल रहा हो, बार बार देखती हो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में, तो भी यशोदा मानती नहीं. माँ अरे पूरा काम कर लो ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. यशोदा अंगणात आली, मांडीवर घेतलं. काना, गर्गाचार्य जी ने बताया था कि यशोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है. मैं कैसा दुर्भाग्यशाली? इसलिए तेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो काना बोले इसलिए हमें क्या करना पड़ेगा माँ? इसलिए केवल यशोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. विठ्ठल वारकरी चालला होता, खांद्यावर झेंडा, ज्ञानोबा तुकाराम. एका वाड्यापुढून एका खेड्यातून जात असताना पाटलाचं कुत्र धावला. आप्पा उंच कुत्र, ग्रेट डेन. पायस टाकले वारकऱ्याच्या गळ्यात. वारकरी घाबरून गेला, खाली वाकला, दगड घेऊन कुत्र्याला मारणार होता. लोक म्हणले, बाबा दगड मारला का कुत्र्या नरड फोडलं? म्हणजे काय करू, पाय गळ्यात आहे. ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? नुसतं हाक मारा, ओ कृष्णा पाटील तुमचं कुत्र बघा गरीबाचं नरड फोडल. कृष्णा पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात, बरं का अनिल भाऊ. उठले नाही, पाटलानं आवाज दिला, मोत्या मोत्या येऊ. एवढा आवाज मालकाचा ऐकला, कुत्र्यानं वारकरी सोडला. शेपूट हलवतच वाड्यात गेलं. आत्ता पाटील बाहेर आले, पाहिलं, वारकरी दादा तुम्हाला धावलं होतं कुत्र? हो ना, या आत्या आत्या. सज्जन होते पाटील. वारकऱ्याला वर घोंगडं अंथरलं, कुत्रं अंगणात बसलेलं. वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं पाटलानं. ग्लासभर दूध दिलं. वारकऱ्यानं दूध घेतलं, कुत्र बघत होतं. येत जा बरं का आता वाड्यात? हो येत जाईल पाटील. आता येता जाता येत जा वारकदा? हो येत जाईल पाटील. मागं सरतोय वारकरी. येत जा बरं का? आता येत जाईल पाटील. सरता सरता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या शेपटावर पडला. तरी कुत्र हालचाल करत नाही का? मालक उभा आहे. कुत्र्यानं डोकं चालवलं, ग्लासभर दूध दिलं माझ्या मालकानं याला, याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं, याच्यावर कृपा झाली. हे झेंड्यावाला आता चावण्याच्या लायकीच नाही. साधी गोष्ट आहे. अर्जल मालकाची कृपा झाली तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसं काळ ही हरीची कुत्री आहे. ओव्या पाठ आहे तुम्हाला. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जगाते चाळीता, म्याच निमिला साता, काळू ग्रासित असे भूता, हे मणियागते पंडसुता सकळ जळाची. ऐसा जो समर्थू, म्हणजे जो काळाचा मालक हरी आहे, आणि त्या हरीची कृपा झाल्यावर काळाचं भय राहत नाही. म्हणून पहिल्या चरणाचा उत्तरार्ध आणि शेवटचा हा वेल्डिंग कार्यक्रम चालू आहे आपला. कारण इकडे दुसरंच सांगता, इकडे तिसरंच सांगता. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे.
आणि भय कळी काळाचे नाही तया. इकडे फायदा सांगतात ज्ञानेश्वरीचं वाचन करा, काळाचं भय नाही. आणि पहिल्या चरणात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी. अहो एक काहीतरी सांगा ना, इकडे एक फायदा इकडे एक फायदा. अरे त्याचं वेल्डिंग आहे का? एकदा हरीची कृपा झाली, काळाचा मालक हरी असल्यामुळे आता भय नाही. भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही. जमला आता. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. बरं का आप्पा, आता ज्ञानेश्वरीचंच एवढं का सांगता? याचं कारण आहे बाबा. हा ग्रंथ ज्याच्या आधारे निर्माण झाला तो मुळात असामान्य आहे. असामान्य म्हणजे पतिव्रते सीता, प्रेमात माता आणि शास्त्रात गीता. शब्द लक्षात घ्या. माय मरण पावली समजायचं, प्रेमाचा समुद्र आटला, आई गेली. प्रेम बाकीचे करतात कुंदबाबा, पण आईसारखं नाही. आई मरण पावल्यावर जन्मभर ते पदार्थ खा तुम्ही आप्पा, ती गोडी नाही जी आईच्या हातच्या पदार्थाला होती. पिठलं भाकरी असू द्या ना, पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. काय कारण? आईनं लेकरांच्यासाठी स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून सला लेना भाई की चाहे बैर हो, रास्ता चलना साथ चाहे फेर हो, पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले, भाऊ भाऊ तुटून पडतात. काही ठेवत नाही आईसाठी. मोठ्या भावाला संशय येतो, तो आज जातो, तो माय तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली किचनमध्ये. आई सगळे आम्हीच खाल्लं ग, तू उपवाशी आहे? नाही माझ्या राजा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला तेव्हाच माझं पोट भरलं बाळा. बस. ही पुन्हा नाही, पुन्हा नाही. प्रेम कशाला म्हणतात आप्पा? ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल तर समजावं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. अरे लेकरू आडवा आलेलं, गडबडा लावते ती माऊली. डॉक्टर घाबरून जातात, पाटील इकडे या, काय करू सांगा. पाटील म्हणतात बाळ गेलं तरी चालेल, मंडई जगवा. आणि त्यावेळेला डॉक्टर राहत येतात, मावशी मी डॉक्टर असलो तरी मी एका आईच्या पोटी जन्म घेतला, मलाही आई आहे, पण धर्मसंकटात आहे, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ वेळ कमी आहे, बोला काय करू. माळ दाखवते तुळशीची. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, माझी आजी वारकरीन, खांद्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम, आळंदी पंढरपूर, जन्मभर वाऱ्या केल्या. आणि नियम होता की 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी माळ घालून द्यायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, जेव्हा मला तुळशीची माळ घातली तेव्हा. माझी आजी मेली डॉक्टर, पण आठवण आली माझ्या आजीची, या तुळशीच्या माळची. आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. म्हणून प्रेमात ऐसा मातेचा स्वभाव, 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 ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र तोरी एक जीव, सूत्र धोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव.
माता. पतिव्रतेमध्ये सीता, कारण दुःख की फिर्याद नाही और सुख की याद नाही. ज्या राजमहालात सीता 14 वर्ष उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाची झोपली, एकही दिवस पतीकडे तक्रार मांडली नाही. दुख की फिर्याद नहीं और सुख की याद नहीं, इसका नाम पतिव्रता. पतिव्रते सीता, प्रेमात माता आणि शास्त्रामध्ये गीता. वेदापेक्षाही महत्व गीतेला का दिलं याचं कारण आहे, वेदाचा जन्म श्वासातून आहे. जयाचे निश्वासी जन्मलेगा वेदरासी. वेदाचा जन्म श्वासातून आहे भगोरी गुरुजी, पण गीतेचा मुखातून. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, गीता हा प्रश्न अर्जुनेसी. गीता हा प्रश्न अर्जुनेसी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. वेदाचा जन्म श्वासातून आणि गीतेचा मुखातून. इथपर्यंत आलो आपण. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. कोण सांगे, कुठे सांगे, कोणाला सांगे, कशाबद्दल सांगे, काय कारणाने, या सर्व प्रश्नाची उत्तर एकाच प्रमाणात आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी. अर्जुना संकट पडता जड भारी. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुना संकट पडता जड भारी. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. एवढ्या प्रमाणाला सगळे प्रश्न विचारा. कोण सांगे, हरी. काय सांगे, गीता. कशामुळे, अर्जुना संकट पडता जड भारी. कोठे सांगे, कुरुक्षेत्री. एका प्रमाणात सगळी उत्तर आहे. अर्जुना संकट पडता जड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. इथपर्यंत आलो आपण. अर्धाच तास आहे, बरोबर करू बरं का भगोरी गुरुजी. अजिबात टेन्शन घेऊ नका. आबा अजून काही समाज वैतागला नाही मला. वन्स मोरच आहेत. एकदा हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या. मला हार घालायची घाई करू नका. एवढं शूटिंग होऊ द्या, मी सांगतो बरोबर. जमत नसेल तर स्टेजवर या, पण हे एवढं घ्या. उद्या पेपरला देता येईल. आपा स्वर्गीय ज्ञानोबाजी दगडे मुकादम यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कीर्तन महोत्सवात भजन करणारा जनसागर है ना. एका तालात विठोबा रखुमाई टाळ थांबा, टाळ एक हात वर, एक हा, एक हार्मोनियम बंद करा. आपा एक हा हात
एकच ताल एक हा एक जरा ताकद लावा एक शाबास एवढं घ्या टाटा बिर्लाल नाही हे विठोबा रखुमाई उठावा रखुमाई कुंडली गवरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय महाराज की जय दोन्ही काम भवधरणीया वाचतानेश्वरे भवधरणीया वाचतानेश्वर भवधरणीया वाचनामेश्वरी भवधरणीया वाचनामेश्वरी कृपा करी हरे दयावरी कृपा करी हरी दयावरी समुखे आपण सांगे तो श्री विष्णू समुखे आपण सांगे तो श्री विष्णू कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरि दयावरी समुखे आपण सांगे तो श्री विष्णू समुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन से अर्जुन श्री गीता प्रश्नो श्री गीता श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन से अर्जुन से अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन से अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन से हरि श्री गीता प्रश्न अर्जुन से श्री गीता प्रश्न अर्जुन से श्री गीता प्रश्न अर्जुन से श्री गीता प्रश्न अर्जुन समुखे सांगे तो श्री विष्णु समुखे सांगे तो श्री विष्णु सांगे तो श्री विष्णु सांगे तो श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराज की जय माऊली जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय विठ्ठला विठ्ठला सोमुखे आपण बरं का आप्पा इथपर्यंत आलो आपण. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नु अर्जुनेसी. संपूर्ण वेदाचं सार शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्षे जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासाने महाभारतात आणलं. व्यासांना महाभारत लिहायचं होतं पण लेखक सापडेना आणि गणपती बाप्पाला लिखाण काम भेटेना. दोघांची पुण्यात भेट झाली. कल्पना करा ना, गणपती बाप्पा म्हणले मला लिखाण काम मिळत नाही, व्यास म्हणाले मला महाभारत लिहायचं लेखक सापडत नाही. जमलं मग आता ठीक आहे करू सुरू. पण एक अट आहे माझे, गणपती म्हणाले माझ्या लेखणीला सांगणं पुरलं नाही तर कामावून निघून जाईल. म्हणून तुम्ही महाभारत पहा. व्यास सांगतायत, गणपती लिहितात. करा सुरुवात, वेळ कमी आहे ना. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. झालं का? गणपती म्हणाले श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर आता आपण जातो कामावून. कारण मनात आलं तेव्हा गणपती लिहत होते. आता अशा लेखकाला कसं पुरवायचं? अर्थासह लिहा, अर्थासह सुरू केलं तरी व्यासाला घामाघूम केलं. मग व्यासाने मध्ये कूट श्लोक घातले. कूट एकंदर महाभारत 1,00,000 श्लोकाचं असलं तरी 8,800 कूट आहे. 8 श्लोक सहस्राणि 8 श्लोक शतानि च अहम वेद्मि शुको वेत्ति संजय जानाति वानवा. हे व्यासाचा श्लोक वाचून दाखवला तुम्हाला. 8,800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे ज्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ लागत नाही. एक सांगतो फक्त, लिहा अर्थासह. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. महाभारत. गणपती लिहितात केशवम म्हणजे श्रीकृष्ण, पतितं पडलेले, दृष्ट्वा पाहून, द्रोण द्रोणाचार्य, हर्षमुपागतः आनंदित झाले आणि पटलं हे. कारण पलीकडच्या पार्टीला श्रीकृष्ण सारथी आहे. रथावून पडल्यावर पलीकडच्या पार्टीच्या द्रोणाचार्यांना आनंद होईल. जमला, ड्रायव्हर पडला, आता विजय होतोच. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. आणि इथं गणपती थांबले. कौरव रडू लागले. अरे ते तर पेढे वाटतील पुण्यात, घ्या, ड्रायव्हर पडला, आता ते अर्जुनही जातो, आता विजय आमचाच होतो. कौरव का रडतील? याला कूट म्हणतात. मग शब्दशः नाही व्याकरण लावलं तिथे गणपतीनं. सांगू का? होच म्हणणार आहे तुम्ही. माझ्याशिवाय कोण सांगते तुम्हाला हे? सासूची जावायची गोष्ट तर पाठच झाली. आता विग्रह केशवचा अर्थ कृष्ण होतो. पण केशव के वेगळ्या आणि सेव वेगळ्या. के हे किम सर्वनामाचं आहे. किम के काणी के न काभ्याम कै हे 7 विभक्तीत चालतं. ते किम आहे, त्याचं झालं के. आणि सेव म्हणजे प्रेत. आता कृष्ण अर्थ लागला होता, त्याचा अर्थ झाला प्रेत, कोणाचं तरी प्रेत. केशवम. पतितम पाण्यात पडून फुगलेलं होतं. द्रोण हर्षमुपागतः. द्रोण म्हणजे कावळे. नदीच्या काठाला होते, झाडावर आरडावरडा आपल्या आपल्या जात भयला, चला रे, महिनाभर फिकर नाही, प्रेत फुगलेला आहे. रुदंती कौरव सर्वे. खालची वळ. कौरव म्हणजे कोले. नदीच्या काठालाच होते पण रडत होते. का? 25 फुटावर डेड बॉडी आहे पण पाण्यात आहे, आपल्याला काही फायदा नाही. हा केशवम कथक गतः. याला म्हणतात कूट. असे 8,800 आहे महाभारतात.
आणि मग दुसरा श्लोक आठवायला वेळ मिळायचा आणि गणपतीला लिहायला उशीर लागायचा. अशा रीतीने महाभारत तयार झालं. वेद जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. संपूर्ण वेदाचं सार आणलंय ते महाभारतात. 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. महाभारताचे 18 पर्व आहे आणि त्या 18 पर्वाचं सार आणलं ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये. कृष्णार्जुन वाचोक्ती जे तुला अभिप्राय 7 सेती 700 श्लोक गीतेचे आहे. म्हणून वेदापेक्षा महत्व बरं का आपा गीतेला. सोमुखे आपण आता एक मजा सांगतो. वेद डॉक्टर आहे, ज्ञानोबा आहे आपली आई आहे, श्रीकृष्ण आपला बाप आहे आणि गीता हे औषध आहे. बाळ आजारी पडलं इंगोले की डॉक्टरकडे नेतोय कोण? बाप. बापाची भूमिका. ठेवा टेबलवर. तपासलं, मी सांगतो ती बाटली औषधाची घेऊन या. 2 चमचे सकाळी द्या, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं द्या खायला, तमकं खायला देऊ नका आणि 740 रुपये काढा. हे डॉक्टरचं काम दवाखान्यात. हे वेदाचं. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. डॉक्टरची भूमिका म्हणजे वेदाची. तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बाप एका हाती बाळाला घेतो, एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची. दवाखाना ते घर इथे बापाचं काम सुरू झालं. बाटली आईच्या जवळ दिली, बाळ दिलं. ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. 2 चमचे सकाळी दे, 2 दुपारी दे, 2 संध्याकाळी दे. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. मी निघालो ऑफिसला. संपलं काम बापाचं. दवाखान्यात तपासलं, तिथे काम संपलं डॉक्टरचं. बाळनं बाटली आणून दिली, काम संपलं बापाचं. इथून काम सुरू होते आईचं. आई एका मांडीवर बाळाला घेते, एका हाती बाटली घेते. त्या बाटलीला सील असते. तसं गीता ही औषधाची बाटली आमच्या श्रीकृष्ण रूपी बापानं ज्ञानोबा राय रूपी आईच्या ताब्यात दिली. मग आईनं केलं काय? पहिलं बाटलीचं संस्कृतचं सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. 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 केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. बाटलीचं सील तोडलं म्हणजे गीतारूपी औषधाला संस्कृतचं सील होतं ते तोडलं आमच्या आईनं. 9000 ओव्या म्हणजे एक एक चमचा असे 9000 चमच्याच्या द्वारा तुम्हा आम्हा लेकराला औषध पाजलं ते आमच्या ज्ञानोबा रायाने. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखते टीका. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी आहे.
700 तोळ्याची सोन्याची लगड गीता आहे बरं का आपा, 700 तोळे सोनं, पण 9000 दागिने केले ते आमच्या ज्ञानोबारायणे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत असल्याचमुळे तिसरं चरण तेची ज्ञानेश्वरी वाते बदता साते. शुभ महाराज ज्ञानेश्वरी वाते बदता साते. ज्ञानेश्वरी वाते बदता साते. जे ज्ञानेश्वरीत आहे. पुन्हा एकदा बघू रे गुरुजी. शब्द ब्रह्म्या संख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती जे तुला अभिप्राय 7 सेती तू एकलाच नवमी. म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मी वाया गर्व का करू. माऊलीचे शब्द गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. का लिहावी लागली याचं सर्वांना उत्तर पाठ आहे. लोपले ज्ञान जगी इतने नाते कोणी. लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी इतने नाते कोणी. लोपले अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. सेवटी साधू संग आरती ज्ञान राजा. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. सेवकी साधू संत आरती ज्ञान राजा. आरती ज्ञान राजा. आरती ज्ञान राजा. झालं थोडं आहे आता. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ही जे 4 प्रकार आहे ना, अधिकृत, अंगीकृत, पुरस्कृत आणि अविष्कृत. अविष्कृत म्हणजे ज्ञानोबार आहे. अधिकृत जे देवाला बजावून सांगणार आहे तू किती अवतार घे देवा पण आम्ही हक्कानं आमचा भक्तपणा गाजवणारच. हे अधिकृत. तुम्ही झाले रामराजे आम्ही वानरेच्या फौजे आणि तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही 9 लक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी. हे अरे तू किती घे अवतार पण आम्ही हक्कानं आमचा भक्तपणा सोडणार नाही. म्हणून एक प्रमाण तुम्हाला पाठ नसेल पण ते अधिकृत भक्ताचं आहे. हिरण्यकश्यप कुळी नाम प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुळी
पामुळी नाम प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद पद्मिनी नाम माझे पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद पद्मिनी नाम माझे ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित ऐका हो ऐका याचा जन्म ऐका 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 हे अधिकृत हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद जडाबाई लिहितात पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद हा प्रल्हाद झाला मी पद्मिनी नावाची दासी झाली दुजा अवतार यासी अंगद राम भक्त मंथरा नाम माझे भरते मारिली लात मग हा अंगद झाला मी मंथरा झाली द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला कुब्जा नामदेवी माझा उद्धार केला हा झाला उद्धव मी झाली कुब्जा मग कलित नामदेव विठ्ठल चिंतणी आणि त्याची सेवे लागी दासी जन्मली जणी लक्षात आलं ना प्रल्हादजी झाले तर ही पद्मिनी दासी झाली तो बाबा अंगद झाला ही मंथरा झाली तो उद्धव झाला ही कुब्जा झाली नामदेव झाला ही जणी झाली म्हणून चौयुगाचा भक्त नामा बस बस कळलं तुम्हाला हे अधिकृत देवाला बजावून सांगतात तू किती अवतार घे पण हक्कानं आम्ही भक्तपणा गाजवणार अधिकृत देवाकडे वाईट हेतून गेलेले विष पाजू आली पुतना मावसी सायुजता तिसी देणे रया गाली देने वाला शिशुपाल और जहर पिलाने वाली पुतना पण जी गती आईला ती पुतनेला हे पुरस्कृत अंगीकृत पाचापासून 5 जन्मले एका पत्नीच्या पोटी पांडव कागाची विष्टे जन्म पिंपळ्यासी पांडव कुळासी पाहता दोष पण अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही त्याने वंदे केले हे अंगीकृत लक्षात आलं ना पांडव अंगीकृत भक्त नामदेवराय अधिकृत भक्त पुतना शिशुपाल पुरस्कृत भक्त आणि माऊली अविष्कृत पांडुरंगच पण अवतार ज्ञानोबा राहायचा अवतार पांडुरंग याला म्हणतात अविष्कृत विठ्ठल विठाल विठाल लोपले ज्ञान जगी तर अवतार पांडुरंग बरं का आपा नाव ठेविले ज्ञानी म्हणून जेने गीता उपदेशेली ते विटेवरी माऊली तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया केलं काय गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणून शब्द आहे तेची जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत असल्यामुळे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदत असाचे फायदा सुरुवातीला सांगितला तो फायदा भय कळी काळाचे नाही तयार आता फायदा होईलच ना महाराज अरे आता अजिबात संशय घेऊ नको काय जनार्दनी संशय सांडणी जनार्दनी संशय सांडणी जनार्दनी संशय प्रश्न अर्जुने से प्रश्न अर्जुने से समुखे आपण
वापरला नादबाबांनी. त्याचं कारण असं होतं अनिल भाऊ, माणसं जिथं संशय घ्यायला पावलोपावली जागा तिथं संशय घेत नाही. आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांनाच लिहिली कशावरून? उसन्या तंबाखूला चुना मळून. भिंत चालवली कशावरून? सदैव वैकुंठाला गेले कशावरून? प्रत्यक्षे प्रमाण. अरे प्रत्यक्षे प्रमाणाची काय गरज आहे? जेव्हा वैरी वर्णन करतो तिथे वसिलेबाजी नसते, हे मान्य करा तुम्ही. मित्र मित्राचं वर्णन करतो, मायबाप मुलाचं कुठेतरी पाणी मुरतं, पण वैरी, त्या गावामध्ये 4 माणसं आले, हे चाललं होतं सकाळी डबडं घेऊन, का अमुकाचं घर कुठं? ज्याचं घर ज्याला विचारलं त्यातून 3 पिढ्याचं वाकडं. लाज नाही वाटत? राम पहाराच्या वेळेला त्याचं नाव घेता, आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे, एकमेकाचा मुर्दा पाडतो, कधी असं झालं? हे तर हादरलेच कांजीच्या कपडेवाले 4 पाहुणे. अहो आम्हाला काय माहिती तुम्ही वैरी आहे म्हणून? 3 पिढ्याचे वैरी आहे. कशा करता आता तुम्ही? झालं बाबा चुकलं आमचं, जा तुम्ही डबडं घेऊन. नाही पण कशा करता? अरे त्याचा मुलगा डॉक्टर आहे हे कळलं, मग आमची मुलगी डॉक्टरच्या कोर्सला आहे म्हणून सोयरिकीच्या संबंधाने आलो. हे बघा 3 पिढ्याचे वैरी आहो आम्ही, एकमेकाचा खून करतो, कधी असं झालंय आम्हाला, पण मी त्याचा वैरी बोलतो. मुलगी द्यायला आला ना, त्याच्यासारखे सज्जन माणसं आमच्या तालुक्यात नाही, निसंशय द्या. हे वर्णन वैर्याने करावं. तसं एकेकाळचे वैरी रामेश्वर भट्ट, ते म्हणतात म्हणे रामेश्वर सकळा पुसुणीन गेला तो विमानी बैसोनी. तो वैरी वर्णन करतो. संशय इथं प्रत्यक्ष पुराव्याची काय गरज आहे? कुठे नाव काय? रामाजी गोमाजी कापसे. कापसे काय आहे? आडनाव. रामाजी काय? माझं नाव. आणि गोमाजी कोण आहे? बाप. तुझा बाप गोमाजी कशावरून? प्रत्यक्ष पुरावा आई सांगते असं. मग आईवर विश्वास ठेवून गोमाजीला बाप म्हणतो, संताच्या वचनावर विश्वास ठेवायला काय नडतं तुझं? ते प्रपंच तुम्ही लक्षात घ्या. ते बाळणपणासाठी मुलगी गेली, आता वेळ कमी आहे, गरीब परिस्थिती. बरं का आप्पा, मुलगा झाला पण निरोप द्यायचा कसा? सासरा तालुक्याच्या ठिकाणी आला, स्टँडला बसला, कोणी जावाच्या गावचं मिळतं का? आणि सायंकाळच्या वेळेला एक मिळाला, पण फुल झालेला होता जावयाच्या गावचा, पण इलाज नाही. अहो तुम्ही आमच्या जावयाच्या गावचे. कोण जावई? नाही ते कळलं मला. त्यांना म्हणा मुलगा झाला, मी शुद्धदेवराय चिठ्ठी लिहून दे. बरं हे 4थी शिकलेलं, याच्याजवळ कागद नाही, पेन नाही, स्टँडवर बसलं म्हणून पान खाऊन थुंकलेला कागदाचा चिटोरा दगड त्या जोड्यानं तुडवलेला एवढासा सापडला. एकाला पेन मागितला, हे दुसरी शिकलेलं येड्या वाकड्या अक्षरात जावयाला राम राम तुला मुलगा झाला, तेवढ्यात त्याची एसटी लागली. लहान चिठ्ठी, ती चिठ्ठी खिशात घातली जे घरी, रात्रीची उतरली नाही त्याची. पण सकाळी गेलं तेव्हा ज्याला मुलगा झाला ते तिकडे भेटलं येड्या बाबूजवळ. अरे तुला मुलगा झाला, चिठ्ठी आली. चिठ्ठी वाचली, गावात आलं, पेढे घेतले. घ्या पेढे. अनिल भाऊ पेढे घ्या, गणेश भाऊ पेढे घ्या, जगन्नाथ भाऊ पेढे घ्या, आप्पा पेढे घ्या. कशाचे? मुलगा झाला. तुला कसं माहित? चिठ्ठी आली. येडे वाकडे अक्षर, पान खाऊन थुंकलेला कागद, ज्यानं आणली ते फुल पिऊन आलेलं, त्याच्यावर विश्वास ठेवून मुलगा झाला म्हणून पेढे वाटतो. आणि ज्ञानेश्वरीनं उद्धार होईल का इथं संशय घेतो, म्हणून म्हणावं लागलं एका जनार्दनी संशय, एका जनार्दनी संशय, एका जनार्दनी संशय सांडोळे, एका जनार्दनी संशय सांडोळे. दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना दिल्याशिवाय कोणीही जागा सोडवू नका. या माईकवर कोणी बोलायचं काय? बोला ना, बोला बोला बोला. एका जनार्दनी, एका जनार्दनी
संशय सांडून एका जनार्दनी संशय सांडून एका जनार्दनी संशय सांडून एका जनार्दनी संशय सांडून ज्ञानेश्वरी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू दृढधरी मन ज्ञानेश्वरी दृढधरी मन ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तो प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता